विविध वैद्यकीय सेवेसाठी जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल 100 कोटी रोड समोर श्री मलंगगड रोड कल्याण पूर्व। हॉस्पिटल वैकेंसी रिसेप्शनिस्ट नर्सिंग वार्ड बॉय एंड वार्ड मावशी। कॉन्टैक्ट एडमिनिस्ट्रेटिव मैनेजर 7420006300। अपक्ष उमेदवार महेश दशरथ गायकवाड यांना सामाजिक कार्यकर्ते मिलिंद बेळमकर यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचा जाहीर पाठिंब्याने महेश गायकवाड यांचे पारडे जड। जिथे जातो तिथे प्रचार रॅली होत नाही तर विजयाचीच रॅली होत आहे असे मतदार सांगतायत। काय आहे हे कल्याण पूर्वेतील गणित। कल्याण पूर्व अपक्ष उमेदवार महेश दशरथ गायकवाड जनसागर पाहून होत आहेत भाऊक। रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येण्याचे महेश दशरथ गायकवाड यांचा मतदारांच्या चेहऱ्यावर दिसतोय विश्वास। कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश दशरथ गायकवाड यांना दिवसेंदिवस विविध संस्था संघटनांचा पाठिंबा मिळत असतानाच गेल्या अनेक वेळा विधानसभेची अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद बेळमकर यांच्यासह त्यांच्या अनेक समर्थकांनी शिवसेनेचे अपक्ष उमेदवार महेश दशरथ गायकवाड यांना जाहीर पाठिंबा देऊन आपल्या समर्थकांनी जनतेचा चेहरा म्हणून समोर आलेले महेश दशरथ गायकवाड यांनाच मतदान करण्याचे आवाहन केले आहे। महेश दशरथ गायकवाड यांनी जिमीबाग प्रभागातील नागरी वस्तीत संवाद रॅली काढून स्थानिक रहिवाशांशी संपर्क साधला। या दरम्यान आंबेडकरी विचारधारेचे सामाजिक कार्यकर्ते मिलिंद बेळमकर तसेच अशोक भोसले यांच्यासह अनेकांनी महेश दशरथ गायकवाड यांच्या रॅलीत अचानकपणे उपस्थिती दर्शवून लोकग्राम येथील बौद्ध विहारातील तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या साक्षीने महेश दशरथ गायकवाड यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दिलाय। यासमयी महेश गायकवाड यांनी बेळमकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानत सांगितले की बेळमकर यांच्या पाठिंब्याने मला अधिकचे बळ मिळाले असून आपल्या विजयावर बेळमकर यांनी शिक्कामोर्तब केलाय। 15 वर्ष आपण स्थानिक पातळीवरती आपण एक आमदार निवडून दिला होता आणि 15 वर्षामध्ये जे आपल्याला पाहिजे होतं जे हवं होतं ते आपल्याला काहीच मिळालं नाही आहे। आमदारकी निधीतून जो काही फंड आला त्या फंडमधून जसं काही शाळा झाली पाहिजे, हॉस्पिटल झाला पाहिजे, गार्डन झाले पाहिजे, नाना पार्क झाले पाहिजे, हे काही नव्हता। कुठेतरी गटारावरती तो पैसा खर्च केला गेला, कुठेतरी इकडे तिकडे वाटला गेला आणि तो खर्च कामाला झाला नाही आहे। तर आणि मागील कोरोना काळामध्ये किंवा मागील जे भीमा कोरेगाव प्रकरण झालं कोरोनाच्या काळामध्ये जवळजवळ एक वर्ष आमदार कुठे गायबच होते। पण महेशसारखा तरुण एक धडाडीचा कार्यकर्ता, एक डेअरिंग, एक डॅशिंग आणि एक गुंड प्रवृत्ती म्हणायला हरकत नाही आहे। पण गुंड प्रवृत्ती म्हणजे त्यांची गुंड प्रवृत्ती ही आनंद दिघेची गुंड प्रवृत्ती असं म्हणायला हरकत नाही। कारण आनंद दिघेचा आम्ही पिक्चर बघितला आहे आणि आपण खरं बोलून किंवा शांततेने कोणते काम होत नाही आहे। उदाहरणार्थ आपण हॉस्पिटलचं बघितलं, एक वृद्ध तिला हॉस्पिटलमध्ये पैसे नव्हते आणि बाहेर म्हणजे सोडत नव्हते, पण महेशने एक मोठं काम केलं, स्वतः PPE किट घेतलं, जीवाची पर्वा न करता त्या म्हाताऱ्या बाईला बाहेरून आणलं। तर असे जे काम आहे ते महेशच्या हातून झालेले आहेत, असे भरपूर काम झालेले आहेत। आणि जोपर्यंत एक धडाडीचा डॅशिंग नेतृत्व कल्याणला लाभत नाही आहे तोपर्यंत मला वाटत नाही कल्याणचं भलं होईल। म्हणून एक चांगलं नेतृत्व, धडाडी नेतृत्व आणि एक सर्वसामान्य म्हणजे फुले शाहू आंबेडकर विचार मानणारा एक महेश आहे। बाबासाहेबांचं स्मारक जे बनत होतं त्यामध्ये सुद्धा महेशचा चांगला सहभाग आहे। कल्याणपूरमध्ये जे काही आंबेडकरी समाज आहे त्यांना वेळोवेळी म्हणजे कोणत्याही क्षणी अचानक धावून म्हणजे प्रसंगाला धावून येणारा महेश आहे। आणि एक म्हणून असं वाटलं की ठीक आहे आपण महेशला या कल्याणपूरचा आमदार म्हणून नक्कीच निवडून दिला पाहिजे। सर्वसामान्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे, सर्वांना विचार केला। जे काही आता उमेदवार आहेत त्या उमेदवारापैकी ॲग्रेसिव्ह डॅशिंग काम करणारा एकच नेतृत्व आहे महेश गायकवाड। करपेवाडीमधल्या नागरिकांनी सातत्याने सूचना केली आणि विनंती केली की आपण या करपेवाडीची परिस्थिती पाहायला या, तुम्ही आमच्याशी चर्चा करायला या, संवाद साधायला या। त्या माध्यमातून मी या ठिकाणी जेव्हा आलो तेव्हा लोकांनी या चर्चेचं स्वरूप रॅलीमध्ये केलं आणि त्या ठिकाणी माननीय आमचे मार्गदर्शक मिलिंदजी बेळमकर हे स्वतः एक उमेदवार होते, पण त्यांनी आज मला सपोर्ट केला आहे, पाठिंबा दिला, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद देतो। भोसलेजी आहेत, आंबेडकरी चळवळीतले अनेक
कार्यकर्ते नेते ह्या लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि पाठिंबा दिला आहे. त्यांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत की मी या कल्याण पूर्वेमध्ये चांगल्या प्रकारे विकास करेल. करपेवाडी भागामध्ये आपण बघितलं असेल पूर्णपणे झोपडपट्टी त्या स्लम एरिया झाले, तिथे गटारी नाले सगळे तुंबलेले. अजूनसुद्धा पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात बिकट आहे. या करपेवाडी भागामध्ये जवळजवळ 8 ते 10 हजार रहिवासी लोक राहत आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. गेल्या 15 वर्षापासून आमदार गणपती गायकवाड या ठिकाणी दुर्लक्षित केल्यामुळे त्या लोकांनी माझ्याकडनं अपेक्षा केलीत. मी आपल्या माध्यमातून त्यांना वचन देतो की आपल्याला या ठिकाणी पाण्याची समस्या असेल, गार्डन, मैदान, एक गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल हवं आहे या कल्याण पूर्वेला. त्यांच्या माफक माझ्याकडनं मागण्या होत्या, त्या या ठिकाणी मिळणार असं मी या ठिकाणी वचन देतो. पहिल्या सुरुवातीपासून मी सांगत आलो या कल्याण पूर्वेला अतिशय बकाल करण्याचं काम गणपत गायकवाडांनी केले आहे, पण त्याला सुधारण्याचं काम ह्या सगळ्यांच्या साक्षीने मी करेल एवढंच या ठिकाणी म्हणतो. धन्यवाद. उमेदवारी म्हणून उभा राहिलेलो होतं, त्यांनी शेवटपर्यंत आपली उमेदवारी कायम ठेवली होती. ते पहिलीच अशी वेळ आहे की त्यांनी ह्या वेळेला उमेदवारी मागं घेतलेली आहे. त्यांनी याविषयी आपलं उमेदवारी मागं घ्यायच्या वेळेस त्यांनी मला फोन केला, महेश मी तुझ्यासाठी ही उमेदवारी मागं घेतो आहे, तुझ्याकडनं मला अपेक्षा आहे. मी आजपर्यंत कधी उमेदवारी मागं घेतलेली नाही, हा माझा इतिहास आहे. पण आंबेडकरी चळवळीतल्या अनेक कार्यकर्त्याने, नागरिकांनी त्यांना सांगितलं की आपण एक निर्णय घ्या, महेश गायकवाडच्या पाठी राहा. आणि त्यांनी प्रामाणिकपणे त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. त्यांनी ज्या या कल्याण पूर्वेच्या बाबतीत त्यांनी विकास आराखडा त्यांच्याकडे अनेक वर्षापासून आहे, त्यामुळेच ते नेहमी उमेदवारी अर्ज भरत आहेत की जेणेकरून मी नागरिकांशी संवाद साधू शकेल, नागरिकांना सांगू शकेल की या कल्याण पूर्वेमध्ये कशा पद्धतीच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. आणि मी त्यांना खरंच धन्यवाद देतो की आपण मला जो पाठिंबा दिला आणि माझ्या या पदयात्रेमध्ये रॅलीमध्ये आपण सहभागी झाला, त्याबद्दल धन्यवाद. अपेक्षित होतं ते अचानक त्या ठिकाणी आले, ते माझ्या संपर्कात होते, मला मार्गदर्शन करत होते, पण त्या या ठिकाणी जाहीरपणे आल्याने माझी ताकद आता वाढलेली आहे. त्यामुळे विजय निश्चित आहे आणि त्यांच्या येण्याने मोठ्या मतांनी हा विजय होणार आहे. त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद देतो. महेश गायकवाड यांनी करपेवाडी प्रभागात काढलेल्या या रॅली दरम्यान त्यांनी ठिकठिकाणच्या धार्मिक स्थळांना भेट देऊन धार्मिक स्थळातील देवदेवतांचे दर्शन घेतले. या रॅलीत महेश गायकवाड यांचे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शरद शिंदेंसह करिश्मा मयेकर, आदिराज मीडिया, कल्याण.